म्हणे मॅडम एक मुलगा होता म्हणे की त्याने बीएड केला आणि तो आदिवासी भागातून आलेला होता आणि त्याने ज्यावेळेस बीएड कम्प्लीट केलं त्याच्यानंतर तो पुन्हा त्याच्याच आदिवासी एरियामध्ये त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये गेला आणि त्याने इंटरव्ह्यू दिली. तो इंटरव्ह्यू मध्ये पण पास झाला आणि आमच्याकडे असतं की इंटरव्ह्यू झाल्यानंतर पाठ सादरीकरण करायचं असतं. तुम्हाला लेसन घेऊन डेमो दाखवायचा असतो की तुम्ही कसे शिकवतात आणि त्याने पूर्ण 30 मिनिटाचा डेमो दिला. त्याच्या मुख्याध्यापकाने तो डेमो पूर्ण बघितला आणि त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना तो डेमो इतका आवडला त्याचा की ते उभे राहिले खास आणि त्याच्या पाठीवरती थाप मारली. म्हणे तू इतक्या छान पद्धतीने आदिवासी भागातून जाऊन पण तुझ्या भाषामध्ये झालेली इम्प्रुव्हमेंट, जे काही सुधारणा दिसते, तुझ्या आत्मविश्वासात झालेली सुधारणा आहे आणि तू वेगळ्या पद्धतीने काहीतरी पाठ घेतला. त्यावेळेस त्या मुलाला फक्त एकच गोष्ट, तो उभा राहिला, त्याने डोळे मिटले. तो मला जो मुलगा सांगत होता आणि त्याने फक्त एकच आठवलं की मॅडम थँक्यू, आज हे मी जे करू शकलो मी हे तुमच्यामुळे. ही गोष्ट मला तो माझ्या ग्रुपमधले असलेला विद्यार्थी एका वेगळ्या विद्यार्थ्यांविषयी सांगत होता. पण मॅडम तो मुलगा जो होता ना तो माझा मित्र होता म्हणे आणि त्याच्या मॅडम होत्या ना त्या तुम्ही होत्या म्हणे आणि त्याच्यामुळे मी आज इथे जो आलो ना तर मी त्याच्याकडनं हे ऐकलं आणि म्हणून मी ह्या कॉलेजला पण इथे तुमच्याकडे ऍडमिशन घेतलं आणि माझं नशीब इतकं चांगलं की मी पुन्हा तुमच्याच गटामध्ये आलो. त्यावेळेला मला वाटलं ते तर मी जाणीवपूर्वक नव्हतं केलं, हा माझ्या स्वभावाचं की आपण कुठलंही काम चांगलं करणं, पण ते मला त्यावेळेला जाणवलं की आपण किती काही करू शकतो, एक तर विद्यार्थी आयुष्य घडवू शकतो, बिघडवू शकतो. मग आपण याला ते मनात ठेवूनच काम का नाही करायचं की आपल्याला विद्यार्थ्याचं लाईफच चांगलं घडवायचं आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मकच बदल घडवायचे आहेत. हा दररोज विचार घेऊनच घराच्या बाहेर पडायचं, तर त्या शिक्षण क्षेत्रात काम करायचं.